देशभरात 2020 रोजी कोरोनाने हातपाय पसरवले. हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. कोरोनात अनेक जण दगावलेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्यात. त्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून ग्रामविकास विभागाने एक पत्रक काढले होते. त्यात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यावर लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबवणे आणि आरोग्याची काळजी घेणे यासह अन्य काही कामे सोपवण्यात आलीत. जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना प्रति महिना 1,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज कोरोना संपुष्टात येऊन 2.5 वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र केवळ एकाच महिन्याचा भत्ता आशा अंगणवाडी सेविकांना देण्यात आला आहे. 23 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता अजूनही देण्यात आलेला नाही. हा भत्ता देण्याबाबत कित्येकदा निवेदने देण्यात आलीत, आंदोलने करण्यात आलीत. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. मधल्या काळात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आणि बालकल्याण यांनी प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत पत्रक काढले. हे पत्र पंचायत विभागाला देण्यात आले. पंचायत विभागाने हे पत्र पंचायत समित्यांच्या BDOंना पाठवून प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायतीने द्यावा असे कळवले होते. मात्र ग्रामपंचायतीकडे निधीच नाही, त्यामुळे भत्ता देता येणार नाही असे सांगून त्यांनीही हात वर केले आहेत. त्यामुळे आता प्रोत्साहन भत्ता मिळणार की नाही असा प्रश्न आशा आणि अंगणवाडी सेविकांना पडला आहे. राज्य शासनाने प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत काही सूचना जिल्हा परिषदेला केली होती. त्यात 14व्या वित्त आयोगाच्या निधीवरील बँक खात्यात जमा व्याज, 14व्या वित्त आयोगाअंतर्गत मागील 5 वर्षातील शिल्लक असलेला अखर्चित निधी, वित्त आयोगाच्या निधीतील 25% तरतूद किंवा जिल्हा परिषद सेवा फंडातूनही प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत सुचवले होते. मात्र त्यापैकी कुठूनही प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही. आता तर जिल्हा परिषदेतील काही विभाग एकमेकांकडे बोट दाखवून केवळ वेळ मारून नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.